हाय यूट्यूब फॅमिली. आज आहे वटसावित्री पौर्णिमा. तर सर्व तयारी कशी केली आणि मी सुद्धा वडाला जाण्यासाठी अशी तयार झालेली आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि चला तर मग आजचा म्हणजे गेटअप कसा केला कसा नाही पहा. आजचा लुक असा आहे माझा, कारण की आज आहे वटसावित्री पौर्णिमा. तर मग म्हणलं चला असा लुक पण तयार करावा आपण. आणि तयार पण झालेली आहे मी वडाला जाण्यासाठी. आणि कसं म्हणजे सगळी तयारी केली कशी नाही, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. हे पहा पूजेचं सामान, पीस वटीचं सामान आपलं सर्व, हळकुंड, सुपारी, बदाम, खोबरं, 1 रुपया वटीत, गहू, 1 आंबा घेतला, फुलं घेतलेले आहेत मोगऱ्याचे, हळदी कुंकू, दोरा घेतला, कापूर, फुलवात, वस्त्रमाळ, शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपल्या वटीसाठी गहू पण. तसंच आपला निवद, 1 नारळ घेतलेला आहे फोडण्यासाठी आणि पाण्याचा गडवा आणि अगरबत्त्या. अशा पद्धती सर्व आपलं पूजेचं ताटसुद्धा तयार झालेलं आहे. असं वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेला सामग्री साहित्य लागतं, ते आपलं तयार ताट झालेलं आहे. तर आता मग तयारी करायची आहे वडाला जाण्यासाठी. साडी वगैरे घालायची. देवपूजेची तर ताट पूर्ण तयार झालेलं आहे. मस्तपैकी असे आपले चालू आहेत. पुरण तयार झालेलं आहे आणि निवद करून घेत आहे मी, कारण की वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त पटपट सगळं पुरणाचा स्वयंपाक पण आवरून घेऊन नंतर करायची आपली तयारी वडाला जायची. तर तेच चालू आहे, सर्व गोष्टी पटपट आवरायच्या. कोण्या ताईचं झालेलं आहे स्वयंपाक किंवा आवरणं चालू आहे नक्की सांगा.
चला सर्वांनी पटपट पटपट पुरणाचा स्वयंपाक झाला का सांगा, किंवा आजचं वातावरण पण सांगा, कारण आमच्याकडं आज तर पौर्णिमेचं वातावरण चकास गच्च आहे, आभाळच आहे, काय ऊन आलेलं नाही. निवेद करून घेणं चालू आहे. पटपट निवेद करून घेते. निवेद करून घेतलं म्हणजे पोळ्याच होतात. पोळ्या झालं की लगेच आमटीला फोडणी राहिलेली आहे. आमटीची फोडणी मग, कारण की आमटी गरम गरम राहते म्हणून आधी म्हणलं निवेद, पोळ्या, भात वगैरे सर्व करून घेतलेलं आहे. शेवटीला म्हणलं आमटी करून घ्यावं, कारण की गरम राहिली तर खाल्ल्या पण जाते. आणि त्यात आज खूपच आभाळ आहे आणि वातावरण जरा खराब असल्यानं थंड खास कोणाला वाटत नाही, गरम गरमच सगळ्याला लागतं. तर त्याच्यासाठी थोडंसं थांबूनच आमटीला फोडणी, आपल्या पोळ्या झाल्यानंतर निवेद झाल्यास. आणि आजचा आपला हे निवेद करणं भाजून घेत आहे. लाटून टाकते तव्यावर आणि सहज भाजून घेते. असा आहे आपल्या पटपट पटपट स्वयंपाकाचा बेत. कारण सर्व आवरल्यानंतर लगेच वटसावित्रीच्या पौर्णिमेची पण म्हणजे पटपट वडाला पूजा करायला जाण्याची तयारी करायची आहे. तुमचं झालं का नाही पुरणाचा स्वयंपाक, किंवा जे कोणता स्वयंपाक केला ते तुम्ही आज कोण्या भागात काय काय करतं, गोड धोड किंवा पुरण घालतात, कोणी खीर करतं, कोणी काय 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 ते नक्की सांगा मला पण आम्ही तर घातलेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाकाचा आजचा बेत आपल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त. तर तेच चालू आहे आपलं करणं. मस्तपैकी आपले हे निवेद टम असे फुगलेले पण आहेत, पाहू शकता तुम्ही. आजची गडबड अशा पद्धतीत चालू आहे. चला तर मग हे निवेद भाजले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. हे पाय यूट्यूब फॅमिली, कटाची आमटी करण्यासाठी मस्तपैकी असं डाळ घेतलेली आहे आपली, जे आपण पुरणाला डाळ शिजवतो त्याच्यातलीच. कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण वाटून घेतलं आहे, चवीनुसार मीठ, गरम मसाला, लाल तिखट, जिरे मोहरी आणि लसूण, कांदा, खोबरं हे भाजून आणि धने हे भाजून मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे. तसंच पातेल्यामध्ये तेल. तर हे सर्व साहित्य आहे आपल्या कटाच्या आमटीचं. तर चला तर मग मस्तपैकी कटाच्या आमटीला आता आपण फोडणीला सुरुवात करू. कारण वटसावित्री पौर्णिमा निमित्त मस्तपैकी पुरणपोळी, कटाची आमटी असा आपल्या जेवणाचा बेत आहे. तेल गरम करायला ठेवलं आणि थोडंसं लसूण जिरे टाकून पाहिले होते. खूप छान तेल गरम झालेलं आहे. लगेच आपण पहिल्यांदा जिरे टाकून घेऊ, कारण की जिरे टाकले म्हणजे
लसण वाटल्याला मस्तपैकी गोल्डन ब्राऊनवर लसण होत लगेच जिरे मोहरी छान असा वास येतो लसणाचा खूप छानपैकी. आता टाकून घेऊत आपण खोबरं आणि जे आपण कांदा लसण धने भाजून घेऊन मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे ते. शक्यतो कटाच्या आमटीला तुम्ही कांदा भाजून अवश्य टाका, खूप छान लागतो खायला आणि चवसुद्धा अप्रतिम. सवच कढीपत्ता तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे, छान लागते खायला. वास एकदम खूप छान अप्रतिम येत आहे. सवच आपल्याला का मसाला आणि लाल तिखट लगेच आता आपण हे तयार झालेलं आहे. तर जे आपण डाळ घेतलेली होती काढून ते टाकून घेऊ. चवीनुसार मीठ, याला आता मस्तपैकी एक उकळी देऊन घेऊ. किती मस्तपैकी कटाच्या आमटीला आपल्या उकळी फुटलेली आहे. तरीसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलेले आहे. हे तरी येण्यासाठी एकच उपाय की कांदा लसण खोबरं आणि धने आपण आधी भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरला दळायचे. खूप छानपैकी चव येते आणि तरी पण खूप छान येते कटाच्या आमटीला. चला आता मग झाली आपली कटाची आमटी तयार. आता हे उतरून घेऊ.